मंगळमूर्ती उदयनला पुजारी स्वतः देखील आज सकाळी रेडी आहेत. क्या बात आहे. त्यांनी पण म्हणजे पाय पडलं आणि स्वप्न प्रत्येकाचं असतं की वाय चषक जिंकायचं आहे. सो लेट्स प्ले गेम ऑन. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मतांग सारंग. मतांगला मी सकाळी विचारलं किती वाजता घरातून निघाला तर बोलला दादा 8:15 वाजता घरातून निघालो आणि इम्पॉर्टंट मॅच आहे त्यामुळे अरुण चव्हाण पण त्याच्या सोबतीला डोरा. दोघांच्या पण अंगावरती कोलिको एंटरप्राइजेस प्लेयर ऑफ द मॅच ची टी शर्ट. जो जितावई सिकंदर. बॉलिंग साठी मंदार सावंत आपल्या घरच्या ग्राउंडवर खेळतोय. RM रेम्बो त्यांच्या विरुद्ध ओमकार मलाड. सुपर 8 संडे फंडे 6 ओव्हरची मॅच. पहिली टॉपले पहिलाच बॉल चांगली पिचिंग पाहिली गेली मंदार यांच्या माध्यमातून आणि लेग बाईज नाही आहेत त्यामुळे इकडे तुम्हाला मात्र डॉट बॉल. पहिलाच बॉल एक चांगल्या अंदाजामध्ये पाहिला गेला आणि थांबवलं गेलं मतांगला. शेवटचा दिवस 5 दिवसांनी युट्यूबला देखील बघितलं. ऑन ग्राउंड पण काही प्रेक्षक आले. या बॉलवर देखील तेवढीच चांगली फिल्डिंग. कुणाल तिकडे होते. गिरगावचा वंडर बॉय कुणाल. खूप चांगली फिल्डिंग केली कुणालने. कुणाल गिरगाववरून येताना वॉर्मअप करतच आलाय. सो त्याला इकडे फिट राहायचंच आहे. वेल स्टॉप कुणाल. पहा फिल्डिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि जर फिल्डिंग चांगली केलात तरच तुम्ही त्याची जागा दररोजची आहे. आपण त्याच्या जागामध्ये इकडे मला स्वतः खेळतोय. सो लेट्स प्ले. थांबून ठेवले गेले मंदारने. मंदार पण याच ग्राउंडवर तयार झाला. अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळाय. या बॉलवर देखील आणि तिकडे मात्र विकेटचा मतदान. रोहित सकटचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. मतांग सारंग बॅक टू द पवेलियन. इसी का नाम क्रिकेट है भाई. एक तेरी एक मेरी. आणि मोठी मच्छी जायला लागते. मतांगला मात्र इथे जाण्यामध्ये फसवलं गेलं. रोहित सकटने सेलिब्रेशन केलं गेलं. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द मॉर्निंग. चांगली बॉलिंग केली. विकेट मिळवली गेली आणि या झोनला फिल्डिंग करणं खूप तुम्हाला जाणीवपूर्वक आहे. जरा मागे जर बॉल निघून गेला तर बाउंड्री आहे. कव्हरला मागे शेंगाल पण होते बट ते थोडे डीप मध्ये होते त्यामुळे कॅच त्यांना थोडी कठीण होती. बट रोहितने चांगली बनवली. प्रॉपर कॅच कलेक्ट केली. मंदार थोडी बॉडी आपली स्ट्रेस करतात. विकेट मिळवले त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला असणार. RM रेम्बोची टी शर्ट ऑफिशियल जर पाहिली मागे बिल्डिंगच्या बाजूला एक त्यांचं 1957 पासून त्यांचा संघ मुंबईत खेळतोय. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहित सकट तिकडे पाहिले गेले. बॉल थोडा निघून जाण्याचा पाहिला गेला आणि न्यू बॅटर दिवेश पारावे येत आहेत. दिवेशला इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिपची गरज आहे. ओमकार मला टीमची पण तगडी बॅटिंग लाईनअप आहे. मग अरुण असतील, मतांग होते, सुरेश सरोज आहेत, दिवेश आहेत, अभिषेक मांडले आहेत. चांगली बॅटिंग सुमेश आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे बट स्वतःला प्रूफ करणं गरजेचं आहे. एक खातं तर ओपन केलं गेलंय. 6 ओव्हरची मॅच. 6 ओव्हरमध्ये 55-7 तर पाहिजे. पहिलं थोडं पहिली मॅच आहे त्यामुळे बॉल थोडे थांबून येतील. आउटफील्ड पण स्लो आहे. सर्वांचे स्वागत आहे आज
वाय चषकाच्या या क्रीडांगणावरती मंगेश नारकर मित्रमंडळ सर्वांचा आवडता वाय कट्टा देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, थांबून ठेवलं गेलंय मंदार. खूप चांगली बॉलिंग मंदारच्या माध्यमातून आणि मंदारने नंतर व्हेरिएशन पण खूप केलं, म्हणजे चांगल्या संघासाठी खेळले. मग रॉयल रेम्बो खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. बट काहीतरी लाईफ मध्ये शिकायचं आहे. एकच बॉल तुम्ही प्रत्येक टुर्नामेंटला तशी बॉलिंग करू शकत नाही. मुंबईत क्रिकेट फास्ट आहे, तुम्ही रीड झालात की तुम्हाला बाउंड्रीज येणार. बट मंदारने त्यानंतर हलका एक स्लोअर वन टू गो. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये दोन मोठे स्ट्रोक देतोय. एक रन, फक्त एक रन आणि तब्बल 2 विकेट मिळवले गेले पहिल्याच ओव्हर मध्ये. दमर मंदार, अपना टाइम आएगा और भाई ने अपना टाइम लाया. न्यू बॅटर सुरेश सरोज खुडा येतात, 2 अंधेरीचे. बघा दोघांमध्ये स्टेशन अंधेरी आणि दोघांची कॅप पण वाईट आहे. सो आता दोघांना पण खेळावं लागेल. फक्त एक रन मंदारने सुरुवात केली. सो आज सुपर 8 ची सुरुवात तर चांगली झाली. स्वीडन सर आमच्यासोबत, स्वीडन सर आहे, खूप चांगलं स्कोरिंग. स्वप्नील वारंग असतील, विवेक असतील, अनिकेत असतील, सर्व आमचे ऑफिशियल स्कोरर. प्रो लीग स्पोर्ट्स, प्रो लाइफ में प्रो चाहिए, प्रो मैक्स चाहिए और प्रो लीग चाहिए. मुंबई क्रिकेट सर्व ऑफिशियल आमचे मीडिया, वाय कट्टा इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा आणि क्रिकेटचा अपडेट घ्या. स्ट्राइक एंडला बॅटर देवेश, बॉलिंगसाठी आशिष केणी. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना कुणाला काही रन सिंगल मिळेल. बघूयात कशा प्रकारे मॅच रंगेली. स्ट्राइक एंडला बॅटेड सुरेश सरोज खुडा. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, अपील तर केली आहे. सो आमचे निखिल वारंग आणि राजूने सांगितलं की नाहीये, खालती लागला. स्वतःहून सागर मटकरने पण नंतर सांगितलं की नाहीये. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि एक सिंगल रन. आज वडाळ्याचे प्रेक्षक पण खूप आहेत. ईस्ट वेस्ट दोघं पण आलेत. वडाळा इज द बेस्ट आणि वाय कट्टा इज द बेस्ट ऑलवेज. आमचे ओमकार पण त्याला, थोडं ओमकारची झोप कमी झाली आहे. बट रेम्बोची मॅच बघायची आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन असतं. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने चांगली मॅच आहे. सो मॅच तर सर्वात चांगल्या आहेत. सर्व आमचे वयस्कर नागरिक देखील अगदी सकाळी ग्राउंड वरती आलेत. यानंतर देखील एक मोठी मॅच आहे. यानंतरचे दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक्स मध्ये आपण तयार राहायचं आहे. आदित्य सत्यविनायक कामोटे आणि रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर.
एका साईडला आकाश गुरव, एका साईडला घनश्याम शिंदे, एका साईडला राजेंद्र प्रजापती, एका साईडला करण पाटील, एका साईडला धीरज, एका साईडला आनंद लोके. सो मॅच फाईट आहे त्यानंतरची पण. ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली बॉलिंग केली गेली आहे. रेनबो टीमने मात्र मॅच मध्ये राहिली आहे. आकाश गुरव पण तिकडे ग्राउंडचा आढावा घेत आहेत. 1 to go. त्यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेलाय. 36 बॉल 40-45 रन जरी केले ना ओमकार मला टीमने तरी मॅच रंगू शकते, कारण की अशा मॅचेस फाईट होताना नेहमीच पाहिल्या गेल्या आहेत. सो या ग्राउंडचा खूप चांगली बॉलिंग. आशिषने देखील 6 रन खर्च करत असताना इकडून बॉलिंग केली. एक एक्स्ट्रा आली. स्कोर झालाय 7 धावा. 2 ओव्हर 7 रन. इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही कॅप्टन तयार राहायचंय. लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्या. आज 1-1 मिनिटं खूप महत्वाचं आहे, याची पण सर्वांनी लक्ष घ्या. वाय चषक पण तिकडे तयार आहे. त्याच्यामध्ये कॅश पण आपण पाहतोय ट्रॉफीज मध्ये. 2,50,000 आणि 1,50,000. ओव्हर 40 साठी 60,000 आणि 40,000. वुमन्स साठी पण 25 आणि 15,000. सो वाय मध्ये रेडी आहे. इकडे जीपे वगैरे काही नाहीये, डायरेक्ट कॅश. सो तुषार शिंदे पण तिकडे आमच्या टेन्शन मध्ये आहेत. त्यांची पण रेनबो वरती एक वेगळं प्रेम आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सागर मटकार, अभिकर मटकार. सागर मटकारने पण 2दा प्लेअर ऑफ द सिरीज टुर्नामेंट मध्ये मिळवली आहे. सो त्याच्यासाठी पण ही मोठी गोष्ट आहे. आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलंय. प्रज्ञेश शिंदे पदी मिस्टर अंडरआर्म क्रिकेट मध्ये. टायमिंग मित्रांनो प्लीज थोडं फास्ट खेळा. 7 मिनिटं तुमची झाली आहेत. सो 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. दादर स्टेशनला फास्ट ट्रेन पकडायची तर तुम्ही मिनिटं बघता, तसं तिकीट काढता. त्यामुळे इकडे पण थोडं फास्ट खेळा. बॉलर सागर. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. राजू सामला तिकडे होते. क्या बात आहे राजू. वेल स्टॉप. सर्वांचा लाडका बबली खूप चांगली फिल्डिंग केली. फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप इम्पॉर्टंट आहे. 1-2 वर्ष फक्त या ग्राउंडवर फिल्डिंग सजवण्यातच निघून जातात की या ग्राउंडवर फिल्डिंग कशी लावायची. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर लाऊड अपील केली गेली आहे थर्ड अंपायर. सो आपण चेक करूयात. काल टर्मिनेटर कल्याणनी पण ओव्हर 40 मध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं. ओमकार मला धक्का दिला. काल दीपूची बॅटिंग पाहिली ओव्हर 40 मध्ये. काल सचिनची एक टर्मिनेटर कल्याणचा खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी पण केला. स्टार कल्याणने पण खूप चांगला खेळ केला. खोताची वाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ गिरगावची माऊली यांच्याकडून देखील स्मार्ट वॉच आहेत. सो बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर सिरीज साठी स्मार्ट वॉच सर्वांसाठी आमचे दिनेश सांगळे यांनी कैलासवासी उमेश मोरे आमचे मित्र त्यांच्या स्मरणार्थ दिलेत. सो वॉच जयेश नाईक पण तिकडे तयार आहे. सो ते पण बघतात मॅच अगदी जवळून. काल रात्री पण ते 1 वाजेपर्यंत इकडे होते. आणि क्रिकेटसाठी आपण कुठे जाऊ शकतो. सो मरीन ड्राईव्हला पण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सर्वांनी गर्दी केली होती की आपण वर्ल्ड कप जिंकलो. बॉलिंगसाठी सागर मटकर, स्ट्राईक एंडला बॅटर दिवेश सुरेश सरोज खुडा.
केला गेला अफलातून स्ट्रोक, क्या बात है, शॉट ऑफ द मॉर्निंग सुरेश सरोज। वक्त खराब है इसलिए मौन हूं, जब वक्त आएगा तब बताऊंगा मैं कौन हूं। खतरनाक स्ट्रोक भाई, थोडे फॉर्म मध्ये नाही आहेत पण क्लासिकल अंदाजामध्ये एक स्क्वेअर कट, शॉट ऑफ द मॉर्निंग। उद्या अण्णांनी पण स्माइल केली कि भाई ये अपना लंबे रेस का घोड़ा है, ये खेलेगा भाई, अपना टाइम आएगा, बैट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा, अपना टाइम आएगा। सो वळूयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा। एक चांगली बाउंड्री आली त्यामुळे थोडं क्लायमेट चेंज झालं, आज हलकीशी हीट पण आहे। सो एक लिंबू सरबत आणि पुन्हा ग्राउंड वरती या मॅच बघायला। आकाश ग्रो पण तिकडे बॉडी स्ट्रेस करतोय, सो थोडी झोप कंप्लीट नाही झाली आहे। या बॉलवर बॅट चेंज घेतली गेली आहे आणि प्रज्ञेश शिंदे बोलतात आता हा फिल्डर आतमध्ये असला पाहिजे होता, बट रोहित सकाळ तिकडे बॉलर बसले गेले, रन सिंगलने पुढे झालाय, स्कोर 13, लॉस ऑफ 2 विकेट। बॉलिंग साठी सागर मटकार। या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, राजू तिकडे होते, क्या बात है, राजू है आजू बाजू इसलिए स्कोर मतलब रुका दे। वन टू गो। एक चांगला स्ट्रोक खेळले गेले, हर्षल वापिलकर तिकडे पोहोचतात। वडाळ्याचे एक परफेक्ट फिल्डर, खूप चांगली फिल्डिंग, बॅटिंग। सो 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 गडी बाद, रन झाले तर 14 रन। एक बेनिफिट याच्यामध्ये झाला की ह्या ओव्हरमध्ये विदाउट पॉवर प्ले बाउंड्री आली, त्यामुळे ओमकार मालाड मॅच मध्ये आली आहे। आता पार्टनरशिप फक्त एक चांगली झाली ना, 3 ओव्हरमध्ये 35 रन जरी झाले तरी मॅच रंगू शकते। सो त्यामुळे बघूयात आता अशा प्रकारे हा डाव अजूनही रंगेल। सर्वजण तयार आहेत, हळूहळू प्रेक्षकांची पण गर्दी वाढते। कोणी ट्रेनने आलंय, कोणी बाईकने आलंय, कोणी ओला उबेर। सो सर्वांचं स्वागत आहे सहकार नगर मध्ये। आपलं सहकार नगर, आपलं वडाळा। आज सर्वांनी एन्जॉय करा क्रिकेट। मस्त आमची खाऊ गल्ली पण आहे तिकडे, तिकडे पण तुम्ही स्नॅक्स वगैरे खाऊ शकता। आमच्या मॅक्विनेचं स्टॉल आहे। बॉलिंग साठी मंदारच्या हातामध्ये बॉल दिलाय, ज्याने पहिली ओव्हर खूप चांगली टाकली होती, बट क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षण खूप इम्पॉर्टंट आहे। स्ट्राइक एंडला बॅटर दिवेश। या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड बॉल। पहा, क्रिकेटमध्ये सातत्य हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे। सातत्याने परफॉर्मन्स करत राहा, चांगला परफॉर्मन्स तुम्ही देत राहा, निश्चित आहे। या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, कुणाल तिकडे पोहोचलेत, चांगला बॉल अडवला गेला कुणालने पण। एक युवा खेळाडू आहेत, पार्टनरशिप बनली तर थोडं RM रेनबो संघाला हे धोकादायक ठरू शकतो, कारण की एक पॉवर प्ले पण आहे, त्या पॉवर प्ले मध्ये पण रन येऊ शकतात।
सुरेश सरोजिनी ऍक्शन मध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. ओमकार मालाड गेले कित्येक वर्ष त्यांच्या विरुद्ध मंदार सावंत, दमदार मंदार. या बॉलवर देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रोहित सकट तिकडे होते. रोहितनी पण अँड्रू सायमन सारखी उलटी कॅप घातली आहे. सो होत्या चांगले खेळाडू आहेत आणि प्रॉपर क्विक आहेत. सो या ग्राउंडवर तुम्हाला आउटफील्डला फिल्डिंग करणं खूप मोठी गोष्ट आहे. सो संदीप आचार्य, सँडी, दीपल शाह, शरफुद्दीन, जतीन हेनॉय यांची आउटफील्डला फिल्डिंग बघण्यासारखी राहिली आहे ग्राउंडवर. प्रवीण पाटीलला पण पहिल्या दिवशी मध्ये बघितलं शिवाजीला खूप चांगली फिल्डिंग करत असताना. या बॉलवर देखील फटका थोडा फसलाय. थांबवला गुड बॉलिंग मंदारने. सो रन झालीत आतापर्यंत 18 रन स्कोर कार्ड. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. हर्षल डायरेक्ट लागला जरूर पाहूयात. लाऊड अपील. नॉट आउट. नाईन्टीन 19 रन झाले धावफलकावरती. टॉस जिंकून पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. सो कुठेतरी तो निर्णय आता मात्र पाहायला मिळेल. आकाश गुलाब, घनश्याम शिंदे पण इनॅक्शन मध्ये यानंतर आहेत. खूप चांगली मॅच ती देखील आहे. बिग फाईट. या बॉलवर फ्लिक केलं बॉल होतोय आणि तोडी मिसफील्ड. 4 रन. चुकीला माफी नाहीये. रन झाले 23. आउटफील्डला तुम्हाला मात्र बॉल आतमध्ये ढकलणं गरजेचं आहे. थोडी चुकी झाली तर मात्र 4 रन मिळतील. सो बघता बघता दिवेश आणि सुरेश, रमेश सुरेश काय ऍडव्हर्टाईज आता रमेश सुरेश, रमेश सुरेश, सुरेश रमेश, जैसा दिवेश सुरेश, सुरेश दिवेश. वेल बॅटिंग. बघता बघता मॅच मध्ये आले टीम ओमकार मालाड. 23 रन झाली धावफलकावरती. 2 विकेट गेलेत. आज सर्व मॅचेस अशा रंगताना पाहायला मिळतील. सो फाईट मॅच सर्व होणार आहेत. वन टू गो. यामध्ये समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड. परफेक्ट टायमिंग. दिवेश पारावे. शॉट ऑफ द मॉर्निंग. खतरनाक. 4 रन साठी प्रॉपर टाइमिंग केलं गेलं. क्लासिकल अंदाजामध्ये दिवेश. 27 रन झाली धावफलकावरती. ग्राफ पूर्णपणे वरती केला गेला आणि मॅच बनवली. सो थोडा फास्ट खेळा मित्रांनो. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 रन झाले धावफलकावरती. आज अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. सर्वजण आज एन्जॉय करतात क्रिकेट.
इट्स अ कॅप्टन इनिंग दिवेश सुरेशी क्लासिकल प्रो लिंकला तुम्ही बघू शकता. 12 बॉलमध्ये 16 रनची दिवेशची बॅटिंग, 7 बॉल 9. सुरेश टीमला गरज असताना बॅटिंगसाठी उभे राहिलेत. वेल प्लेड. बॉलिंगसाठी आशिष केणी. बॉल कव्हरला टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. एक एक सिंगल खूप गरजेचं आहे. पार्टनरशिप पण चालली आहे आणि तेच पाहिजे होतं ओमकार मला टीमला. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला. प्रॉपर टायमिंग दिवेशच्या बॅटमधून क्लासिकल मध्ये 4 रन. दिवेश पारावे प्रॉपर बॅकफुटला आले. अगदी एक चांगला स्क्वेअर काट 4 रन साठी ट्रॉफीच्या दिशेने मारला. दिवेश बोलतो ट्रॉफी मला पाहिजे, त्यामुळे ट्रॉफीकडे बाउंड्री त्यांनी मारली. गुड स्ट्रोक दिवेश. 32 लॉस ऑफ विकेट. या बॉलवर पण फ्री केले गेले पुन्हा एकदा, बट तेवढीच चांगली फिल्डिंग. कुणाल क्या बात आहे. कुणाल खूप चांगला बॉल अडवला गेला कुणालच्या माध्यमातून. प्रॉपर टायमिंग केलं गेलं तिकडे. मॅच सोडणार नाहीये. काय कुणालने एफर्ट्स दिले तिकडे. कुणाल पण चांगलं क्रिकेट खेळले. वडिलांसोबत ऑन ग्राउंड क्रिकेट कोण खेळला असेल तर कुणाल. बाबाजी के साथ भी क्रिकेट खेला है भाई. सो कुणाल ने, और ये थोड़ा मॉर्निंग में वार्म अप चालू है. करण पाटील पण तिकडे मॉर्निंग फेस घेऊन उभा आहे. सो तो पण तयार आहे. यानंतर रेडी टू फाईट. आकाश गुरव आणि दोघं बाजूला उभे आहेत, बट नंतर फाईट आहे. या बॉलवर बॅटिंग केली आणि चान्स होता, बट तिकडे थांबवलं गेलं. थोडं सहकार्य करा. आज सर्वजण आलात. आपल्या बाईक्स पण मित्रांनी योग्य तो पार्क करा, जेणेकरून 4 व्हीलर तिकडून ट्रॅव्हल होईल. या बॉलवर क्विक मागे आले. थोड्या वेळासाठी सुरेश असं वाटलं की खो खो खेळतात की काय. कुणाल यद्रे तर आमचे आहेत खो खो प्लेअर तिकडे, नॅशनल खो खो खेळतात आमचे अंपायर. 1 to go. या बॉलवर चांगला फटका खेळले गेले, बट बॅटर तिकडे मैदान सोडावं लागेल. आणि जी जोडी कुठेतरी त्रास देत होती, ती जोडीला मात्र थांबवलं गेलंय. सुरेश सरोज बॅक टू द पवेलियन. पण चांगली बॅटिंग केली सुरेशसाठी. एकदा टाळ्या वाजवा. टीमसाठी उभा राहिला. वेल प्लेड. टीमला खूप गरज होती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बोरवलीचा अजून एक युवा खेळाडू देवकरण परमार. 33 लॉस ऑफ 3. 33 रन 3 विकेट. 3 विकेट 33 रन. सो दोन्ही कॅप्टन्स शेवटची याची पण लक्ष घ्या आणि आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन उभे थांबा. लगेच करण पाटील, आकाश गुरव आणि आकाश शिंदे. बॉलिंगसाठी हुसेन. बॅटिंगसाठी देवकरण परमार येतात नॉन स्ट्राईक एंडला. हुसेनकडे देखील तेवढंच टॅलेंट आहे. पावर प्ले. अजित निकम सर अगदी फिलिप्स फैन की एडवर्टाइज करते हुए, फिलिप्स फैन भी यहाँ पर ऐसा होता है, वैसा अजित निकम सर ने बताया कि पावर प्ले भाई लोग देखो. सो शेवट ओवर इम्पॉर्टंट है.
हुसेनच्या पहिल्याच बॉलवर टॅप खेळलं गेलंय आणि मंदारने अगदी स्मॅश केलं व्हॉलीबॉल स्टाईलने. वडाळ्याचेच खेळाडू आहेत. हुसेनकडे पण हुसेनसाठी पण प्राऊड फील वाली गोष्ट आहे की मी आज ह्या टीम मध्ये मला जागा मिळाली आणि त्यांच्याकडे पण टॅलेंट आहे त्यामुळे आज त्याला तिकडे इन केलंय हुसेन. बॉलर हुसेन स्ट्राईक एंडला बॅटर देवकरण परमार. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात रोहित सकट. एक सिंगल रन मिळेल. स्कोर कार्ड मात्र 35. लॉस ऑफ 3 विकेट. टॉस साठी तयार राहायचं आकाश गुरव आणि घनश्याम शिंदे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टॅप खेळला गेला तिकडे. खूप चांगली फिल्डिंग मंदारची. क्या बात आहे मंदार. मंदार बोल रहा भाई मेरे बॉडी पे मत जा, कुछ भी कर सकता भाई. वेल स्टॉप. चांगली फिल्डिंग केली. बॉलवर नजर ठेवली. प्रॉपर मागे गेले. तो प्लीज टॉस साठी येऊन थांबायचं लगेच. घनश्याम शिंदे आपणास पण विनंती करेल की लगेच टॉस करणार आहोत आपण, याची नोंद घ्यायची आहे. आज टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिरवला गेला बॉल हुसेनने. क्या बात आहे हुसेन. सबका बदला लेगा तेरा हुसेन. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. टीमला हेच पाहिजेत. क्रिकेटच्या भाषेमध्ये बॉल पकडून टाक. इम्पॉर्टंट ओव्हर आहे. या बॉलवर देखील आणि मंदार तिकडे आहेत. मंदारने काय फिल्डिंग केली गेली. क्लासिकल फिल्डिंग खूप चांगली. सो 37. 1 to go. शेवटचा बॉल पकडून भाऊ. अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळी भाषा आहे भाई. एक बॉल पकड के, एक बॉल घट्ट, एक बॉल पकडून. स्ट्राईकला बॅटर दिवेश. क्या बात आहे. हुसेन साठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॉलिंग केली गेली आहे आणि 6 बॉल त्यांनी बरोबर मध्ये टाकले. हुसेन. हुसेन बोलतो भाऊ मैं हूं ना, तुम लोग काय के लिए डर रहे हैं. मैं हूं ना. मैं हूं ना मूवी की याद आई मेरे को और हुसेन ने अच्छी स्पेल. गुड बॉलिंग हुसेन. सो लेट्स टॉस साठी आपण यायचंय. गुड मॉर्निंग. चला टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टन्स. ए भावा बॉल दे ना. ए फ्री माइंड खेलो अभी. फ्री माइंड मैच चलने मत दो. घनश्याम
सो चांगली मॅच आणि आमचे विकास सरांच्या हातातून टॉस पहिला फोटो काढूयात आपण सुपर 8 ची ही फोटो कॅमेरामॅन जल्दी फोकस करो आमचे इद्रिश आहेत कॅमेरामॅन लाईव्ह मध्ये कॅमेरामॅन सर्वजण ऐकतात सो घनश्याम बोलेल बॉल घनश्यामची बॉलिंग फेमस आहे बट घनश्याम बॅटिंग टॉस बोलतो की तू बॅट घ्यायला पाहिजे होतं आकाश टॉस जिंकलाय समोर पण बलाढ्य टीम आहे आणि मुंबईला पुन्हा चांगली मॅच कशी रंगेल तर टॉस जिंकून डिसिजन काय असेल आणि समोरच्या टीम बद्दल 2 शब्द ऐकेल आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे आणि सेकंड मॅच आहे आमची तर आम्ही पहिला बॉलिंग करू आणि जेवढं कमी रोखायला प्रयत्न करू आणि फाईट तर चांगलीच होईल कारण की आम्ही 3-4 वर्ष झाली लागोपाठ आमची मॅच क्वार्टर सेमीफायनलला लागतेच आहे आणि मागच्या वेळी फायनल पण खेळलो एकत्र तर चांगली मॅच होईल मागील 4-5 वर्ष रॉयल आणि तुमचं एक वेगळं नातं राहिलं बाय कट्ट्याला सो ऑल द बेस्ट आकाश मस्त खूप चांगला खेळ घनश्याम आहेत घनश्याम खूप वर्ष तूही देखील क्रीडा स्पर्धा खेळतोयस समोर पण लास्ट इयर चॅम्पियन टीम आहे खूप चांगली मॅच लास्ट टाइम पण झाली होती सो काय बोलशील आणि समोरच्या टीम विषयी आणि आता मात्र किती करण्याचा प्रयत्न कराल नक्कीच क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि लास्ट टाइमचे 2 फायनलिस्ट म्हणजे आता क्वार्टर फायनल्सला भिडत आहेत तर जसं आकाश बोलला की म्हणजे आम्ही कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्हाला जास्त करावे लागतील कारण की काय आहे की जेवढे जास्त रन होतील तेवढेच बॉलरसाठी आमच्या लोकांना म्हणजे ॲडव्हान्टेज राहील कारण की प्रेशर सिच्युएशन आहे त्या हिशोबाने जो प्रेशर हँडल करत तोच पुढे जाईल खूप साऱ्या शुभेच्छा आणि तू फिट आहेस असं वरतोच थोडी दुखापत झाली होती घनश्यामला गेम ऑन टार्गेट आहे 39 करायचे 36 मध्ये 3 रन वरती आहेत म्हणजे एक बाउंड्री मारायची आहे पहिल्याच बॉलवर टॅप केले गेलाय सबका बदला लेगा तेरा फैजल सबका बदला लेगा तेरा आशिष तुम्ही मारलात आम्ही पण मारणार भाऊ अपना टाइम आएगा 4 रन साठी पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय 4 से करेंगे सबका स्वागत चांगला बॉल पाहिला गेला मतांग सारंग येतात बॉलिंग साठी स्ट्राइक एंडला आशिष नॉन स्ट्राइक एंडला सागर मटकर या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला देवकर बर्मा तिकडे पोहोचले रन झाले सिंगलने पुढे जाईल सुरुवात चांगली केली आशिषने बट सातत्य पाहिजे स्ट्राइक एंडला बॅटर सागर मटकर ज्याने पण 2 वेळा सिरीज घेतली या टुर्नामेंटला सर्वजण एन्जॉय करतायत मॅच मस्त गरमागरम वडापाव खात पण मॅच बघतायत सो बट मॅच सोडणार नाहीये या बॉलवर फटका फसला गेलाय हवेत बॉल तिकडे पडतोय दिवेश पोचले गेले सिंगल रन 6 रन झाले धावफलकावरती बिग फाईट काटेकी टक्कर RM रेम्बो त्यांच्या विरुद्ध ओमकार मलाड या बॉलवर देखील चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला खूपच बाहेर बॉल व्हाईट बॉल खूप चांगलं जज केलं गेलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल आशिषकडे सर्व स्ट्रोक आहेत मग डिप्स केला गेला पण एक चांगला स्ट्रोक खेळले समोर पहिला बॉल टॅप खेळले सो या ग्राउंडवर सर्व स्ट्रोक तुमच्याकडे पाहिजेत बॉलवर बॅट चेंज घेतली गेली पराग शिंदे तिकडे आहेत पुन्हा एकदा व्हाईट बॉल मतांकडून थोडी चुकी होते
या बॉलवर सपोर्ट केला गेलाय. सनी तिकडे पोहोचले नॉन स्ट्राईक एंडला. आशिष खेणी थोडे लेझी गेले, सो डाऊट फील आहे इथे. मात्र रिव्ह्यू घेतलाय, चेक करूयात. सो नक्की चेक करून आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. थर्ड अंपायर घेतलाय. ऑलिको एंटरप्राइजेसच्या सर्व टी शर्ट बघतोय आपण. जगदीश कोळी यांनी त्यांची पूर्ण टीम. रिव्ह्यू तर घेतलाय. एक डाऊट आहे की आशिष थोडा लेझी रन कंप्लीट करत होता, त्यामुळे बघूयात. नॉट आउट आहे. सो रन झाले 10. बॉलिंगसाठी अरुणच्या हातामध्ये बॉल दिलाय. 39 रनचं टार्गेट होतं, आता मात्र 29 करायचे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. सो बघूयात कशा प्रकारे कामगिरी करतील आशिष. स्ट्राईक एंडला बॅटर आशिष. बॉलिंगसाठी अरुण यादव. कुर्ल्याचा एक मॅजिक फिंगर अरुण. पहिल्याच बॉलवर चांगलं ड्राईव्ह केलं गेलं. अरुण चव्हाण तिकडे होते डोळा. सो एक एक बॉल इम्पॉर्टंट आहे. सुरुवात चांगली केली टीम RM रेम्बोने. सातत्याने तसा परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन सिंगल. 12 होते फलकावरती. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. परागने तिकडे लाऊड अपील केली आहे. सो आपण कळू. परागने अपील तर अगदी जोरात केली आहे. परागने पण बघत अंपायर्स काय डिसिजन देतील. सो आपण चेक करूयात. सो बॉल टप्पा खाली पडलाय. एज घेतली आहे. सर्व काही आपण चेक करूयात. आमचे प्रोलिंगची टीम तिकडे चेक करेल. 3 कॅमेऱ्यांचं युट्यूबला देखील आज आपण सर्व पाहतोय. चषक 2024 14वा पर्व. सो आणि आजच्या दिवसाची पहिली मॅच नंतर देखील खूप चांगली मॅच आहे. रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर त्यांच्या विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोटे. त्यानंतर वामिका स्टार पालघर जे पहिल्यांदाच टॉप 8 मध्ये गेले, त्यांच्या विरुद्ध बाबू इलेव्हन मुकेश रॉयल. त्यानंतर अष्टविनायक दादर त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. मॅक्युनोच्या स्टॉलला पण तुम्ही तिकडे भेट द्या. इंडियाची टेस्टची पण जर्सी आहे तिकडे. अनेक जर्सीज आहे तिकडे. सो तिकडे पण तुम्ही परचेस करा. गॉगल आहे. तुम्हाला ऊन लागत असेल तर तिकडे तुम्ही गॉगल्स पण घ्या. बाजूला वडापाव पण आहे गरमागरम. मुंबईचा वडापाव आणि गरम गरम चाय मस्त. आणि दुपारी एक शॉर्मा. सो संडे प्रॉपर गेला पाहिजे. आणि बॅटर इकडे बाहेर जाईल. सो मैदानाच्या बाजूला बॅटर आशिषला कहाणी में ट्विस्ट. विकेटर गेले तिकडे. परागने कॅच पकडली अगदी रजनीकांत स्टाईलने. आणि त्यानंतर लाऊड अपील केली. परागने लुक पण रजनीकांत सारखा बनवला. अगदी गॉगल वगैरे घातलाय.
न्यू बॅटर करण शेंगाळे येत आहेत. अजून एक संयमी खेळाडू, एकदम शांत खेळाडू करण. इनिंग बिल्डअप होणं आता गरजेचं आहे. मॅच मध्ये आहे टीम रेम्बो, पण ह्या ग्राउंडचा इतिहास आहे, कधी मॅच मधून बाहेर जाऊ हे समजू शकत नाहीये इकडे. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. करणचा एक चांगला फटका, अगदी संयमी, हलक्या फक्त ढकलला गॅप मध्ये. पहिलाच बॉल असा फेस करत असताना तुम्ही बॅटवर घेणं टास्क असतो मोठा. बट करणने सिंगल केलं. या ग्राउंडवर तुम्हाला बॅटिनेच रन आहेत, लेग बाईज नाहीये. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक डॉट बॉल. ओमकार मला टीमला मॅच मध्ये घेऊन येईल. सागर मटकरला थांबवलं गेलं तिकडे. गोल बॉलिंग अरुण. वन टू गो. अरुणने 5 बॉल खूप चांगले टाकले होते, बट एक एक्स्ट्रा आली. 14 रन्स. बॉलवर देखील हलक्यात ढकललं गेलं. दिवेश तिकडे पोहोचतात आणि रन सिंगलने पुढे जाईल. 2 ओव्हर साऊंड झाले. गुड बॉलिंग अरुण, चांगली ओव्हर टाकली. एक टीमला गरज होती तशी पाहायला मिळाली. 5 रन 1 विकेट. 2 ओव्हर संपल्यात, 15 रन झालेत. मध्ये 24 रनची गरज आहे. 24 रन टू विन 24 बॉल्स. 24 गेंदों में 24 रन की जरूरत. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत आपल्या या वर्षीच्या. शॉर्ट अँड स्वीट. सो रात्री कोण फोटो काढेल. या टुर्नामेंटला एकच ट्रॉफी असते. सो चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. संध्याकाळी पण खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतील, गर्दी करतील. सो सर्वांनी आपल्या बाईक्स फक्त योग्य ठिकाणी पार्क करा आल्यावरती, कारण की रात्री संध्याकाळी RTOचं पण इकडे राऊंड अप होणार आहे. कारण की आम्ही स्वतःहून सांगितलं ऑर्गनायझरनी की पब्लिक होते, त्यामुळे इकडे थोडं हँडल करणं कठीण होतं. त्यामुळे बाईक्स आपल्या फाईन न लागू यासाठी तुम्ही प्रॉपर पार्किंग करा. 24 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. RM रेम्बो त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड. स्ट्राईक एंडला बॅटर सागर मटकार. कुछ तो कर मटकार. या बॉलवर बीट केलं गेलं दिवेशने. डॉट बॉल. एक डॉट बॉल ओमकार मला टीमसाठी, पण मात्र ग्राफ चेंज होईल. 23 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. अरुण तिकडे पोहोचले गेले. रन्स मात्र 1 पुढे जाईल. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 रन करा गोळा. वायकट्ट्याचा हा क्रिकेटचा सोहळा सर्वजण आजमावत आहेत. जिंकायचंय, खेळायचंय. या बॉलवर देखील ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुमेश तिकडे होते. सुमेश मोरे. आर्यन्स गोविंदा पदक. सर्व म्हणजे क्रिकेटर आपले दहीहंडी पण फॉलो करतात. अल्पेश जोशीला पण पाहिलं जय जवान मधून, जे प्रॉपर त्यांनी पण हिस्ट्री क्रिएट केली. अशा अनेक आपल्या अंडरआर्मचे आहेत. या बॉलवर देखील फिरवला गेलाय. दिवेशने पुन्हा एकदा क्लासिकल अंदाजामध्ये बॉलिंग पाहिली गेली. थांबवले गेले बॅटरला. एक डॉट बॉल मात्र RM रेम्बोला संकटामध्ये घेऊन जाईल.
प्रत्येक जण आज सुपर 8 सोडणार नाहीये. म्हणजे भले ह्या ग्राउंडवर अनेक मॅचेस रंगल्यात. 18 बॉल 8, 18 बॉल 7 अशा मॅच फिरताना पाहायला मिळाल्यात. या बॉलवर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. बॉलिंगसाठी दिवेश. या बॉलवर चांगलं ड्राईव्ह केलं गेलं, तिकडे थांबवलं गेलंय. पुन्हा एकदा बॉल. दिवेश पारावे. 1 to go. या बॉलवर स्टेप आउट झाले. बॅट तिकडे ढकलली गेली आहे. सुमेश देखील अगदी प्रेशर आहे तिकडे. जरूर बट अगदी मॅच रंगेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झाला आपण पाहिलं तर इकडे 19 धावा झाले धावफलकावरती. आणि आता समीकरण बदललं गेलंय. 18 चेंडू मध्ये 20 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉल 20. सागर मटकर आणि करण 18 बॉल 20 साठी कशी फाईट करतील. 18 बॉल त्यांच्या लाईफ मध्ये 2024 मध्ये 25 मध्ये पूर्ण लक्षात राहणार की 18 बॉल 20 होती. मॅच कशी रंगली, काय झालं. यानंतर देखील आकाश गुरवने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो प्लीज. एक 11 मिनिटं तुमची बाकी आहेत. सो 18 बॉल मध्ये तुम्हाला 20 करायची. थोडं फास्ट खेळायचं आहे. ओंकार मालाड प्लीज. टायमिंगचं तुम्हाला बंधन आज असणार आहे कारण की कालची मॅच एक ओव्हर 40ची एक सेमी एक फायनल, त्यानंतर वुमन्सची एक सेमी एक फायनल. सो असं शेड्यूल आजचं. आणि ह्या 7 मॅच, सो 11 मॅचचं शेड्यूल आहे. बॉलिंगसाठी अरुण दाखव तू करून. 18 बॉल 20 थांबवण्याचा प्रयत्न करतील का. त्यामध्ये देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अभिषेक मांडेल्या तिकडे होते. मीराबाई इंदर रोडच्या अजून एक छाला खेळाडू चतुर गोलंदाज लेफ्ट आर्म. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॉवरफुल फटका करणचा. यस नो यस नो यस नो यस नो तिकडे आणि एकच रन. काय करण आणि सागर मटकर क्विक होते ना, असं वाटलं थोड्या वेळासाठी खो खो खेळतात. बट एकच रन तिकडे मिळेल. सुधांशु स्पोर्ट्स, ग्लोरियस स्पोर्ट्स, कोहली एंटरप्राइजेस, गॅट्सबे. मुंबईत गॅट्सबेचं प्रोडक्ट प्रत्येक स्टेशनला गेलं. 32 विविध भागातून आले. सो गॅट्सबे सर्वांनी यूज केलं. हेअर जेल, टायगर बाम. त्यानंतर आमचे कैलासाची उमेश मोरे यांच्या माध्यमातून देखील गिरगावची माऊली सुवर्ण चषकाच्या माध्यमातून स्मार्ट वॉच आहेत. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स चालून चालणार नाहीयेत. सो रन झाले आतापर्यंत. तब्बल 1,500 प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेसाठी युट्यूबला देखील आनंद घेत आहेत. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला. सनी होते तिकडे. सनी चांगला बॉल अडवला सनीने पण अनुभव आहे. हाईट कम फाईट जादा. खूप लांबून लांबून प्रेक्षक आलेत. नगर वडाळा सांगायची गरज नाहीये. लोकेशन सर्वांना माहिती आहे. सो इकडे देखील सिंगल रन.
1 to go. या बॉलवर देखील बॉल ट्रॅव्हल होईल. दिवेश तिकडे होते, बॉल जम्प झाला थोडा, पण दिवेशनी पण जम्प केलं. वेल स्टॉप दिवेश, रन सिंगल मिळेल. आणि आता शेवटचे 12 चेंडू आणि 13 रनची गरज आहे. 12 बॉल 13. चला थोडं फास्ट खेळा मित्रा प्लीज. ओमकार मालाड थोडं फास्ट खेळा मित्रांनो. 12 बॉल 13 ना मेरा. सो 12 बॉल 13 ला बघूयात कुठला बॉलर जबाबदारीने बॉलिंग करेल. आणि बॉलिंग साठी मतांग हातामध्ये बॉल दिलाय. पहा मतांगला पहिल्या ओव्हरमध्ये रन्स थोडे आले होते, बट मतांगवर कॉन्फिडन्स आहे. भाई बोला करने का तो करने का. सो बॉलिंग चांगली करावी लागेल मतांगला. खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे. बॉल फिरवतायत, एक चांगला ग्रीफ आहे त्यांचा. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. सो स्ट्राईक एंडला बॅटर करणचे शूज पण अगदी रंगीबिरंगी आहेत. डाऊन द ग्राउंड समोर अगदी खेळायचा प्रयत्न करत होते, बट बॉल तिकडे डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. देवकरण परमार तिकडे, बॉल एक सिंगल. खूप चांगली पार्टनरशिप चालू आहे. 7 बॉल 7 रन खूप इम्पॉर्टंट आहेत. सागर मटकर पण एक तर्फी मॅच चालू ठेवले त्यांनी पण. या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले गॅप मध्ये सागर मटकर स्टाईलने 4 रनसाठी. क्या बात है, प्रॉपर टायमिंग. सागर म्हणजे समुद्र. अगदी शांत बाउंड्री मारली सागरने. कुठलाच खेळाडू हल्लेला नाहीये. शॉट ऑफ द मॉर्निंग सागर मटकर. प्रॉपर टायमिंग केलं सागरने. 31 झालेत आणि फक्त 8 रन शिकायचं आहे. 10 बॉल 8. चेंडू आणि 8 रनची गरज. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल डिकला झोनमध्ये. सो तुषार शिंदे पण ती जागा सोडत नाही. 5 दिवस त्याच जागेवर आहेत. रेनबोची मॅच आहे तेव्हा ती जागा मला असं वाटतं लकी आहे त्यांना. 32 रन आणि फक्त 7 रनची गरज आहे. सागर मटकर खूप चांगली. मटकरचं मी एक कौतुक करेल की त्यांनी डॉट बॉल खाल्ले जरूर, बट उभा राहिला. करायचा प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आहे. सो मित्रांनो रेलिंग थोडं जोर देऊ नका मित्रांनो. रेलिंग थोडं सोडा. रात्री आज शेवटचं आहे, उद्या वाटतं बॅनर घेऊन जा, बट रेलिंग थोडी सोडा. सारंशी गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला बॅटर करण. या बॉलवर फ्लिक केले गेले. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. देवकरण परमार तिकडे आहे. सिंगल रन मिळेल. खूप चांगली बॅटिंग केली सागर मटकरने. वन टू गो. 7 बॉल 5. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर जर चांगला स्कोर थांबवला तर 6 बॉल 5 पण बघायला मजा येईल. बट शेवटची ओव्हर मला असं वाटतं पॉवर प्ले असणार आहे. सो तिकडे पण फाईट मॅच होईल. या बॉलवर गॅप मध्ये एक प्रॉपर टायमिंग केलं गेलंय. सागर मटकर ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. सागर मटकर साठी एकदा टाळ्या होत्या. अफलातून बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग, सेन्सिबल सागर. काय स्ट्रोक खेळले गेले. दोन्ही बाउंड्रीज अगदी क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईल फटका सागर मटकरचा. काय ड्राईव्ह केलं तिकडे.
वेल बॅटिंग क्लास. जशी मॅच संपेल तशी लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आणि लगेच मॅच चालू होईल. मित्रांनो टायमिंग अजिबात नाही आपल्याकडे. बॉलिंग साठी पराग शिंदे. फक्त 1 रनची गरज आहे. 6 बॉल 1. पॉवर प्ले. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास ही मॅच नावावर केली गेली टीम. अरे ब्रेम्बो फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. मॅच जिंकण्याकरिता सापळा तर रचलाय, बट तो 1 रन तुम्हाला बॅटिंगने करायचा आहे. संदीप भाई कवळे पण मॅच अगदी जवळून बघतायत. अरे ब्रेम्बो ये प्रभू ये क्या हुआ. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अंडरआर्म क्रिकेट प्रज्ञेश शिंदे पदी. टाळ्यांचा कडकडाट होतो. याच परिसरातील खेळाडू आहे आणि वाय कट्टा ती संध्याकाळी एंगेजमेंट होती तरी वाय कट्टा मॅच सोडली नव्हती. भाई असा खेळाडू आहे. 1 to 4 सर्कल बाउंड्री सी बाउंड्री. एक चांगले खो खो प्लेयर पण लागलेत खेळलेत. फक्त 1 धावेची गरज आहे. सो करण बोलला की प्रज्ञेश दादा तू 1 रन कर. सो फक्त 1 धावेची गरज. आणि आर एम रेम्बो संघ जाऊन पोहोचतोय. पहिला संघ सेमीफायनल मध्ये प्रज्ञेश शिंदे आणि कंपनी. अभिनंदन. चला त्वरित लगेच मॅच चालू करायची. दुसरी बॉल प्लेड. क्या बात आहे. मितेश आणि प्रज्ञेश दोघं भावांनी एकमेकांना हक केलं. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नॉट आउट सागर मटकर. खूप चांगली कामगिरी केली सागर मटकर. आपण यायचे त्वरित प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. दिपेश पारावे आपण पण यायचंय. सो ग्राउंड खाली करा मित्रांनो. ग्राउंड पूर्ण खाली करा. रेम्बो टीम